नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत का? बरेच असताल. माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप. आणि इथं मी सकाळ सकाळ उरकायला घेतलं, पटपट कामं आवरून घेतले, आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हणलं थोडंसं मेकअप करून घ्यावा, टिकली वगैरे लावून घ्यावा. टिकली पावडर वगैरे लावून घेतलं आणि आपलं कामं करायला सुरुवात. आणि जवळपास माझे कामे झालेलेच असत आहेत आणि अर्धे राहिलेले असतात तर आपण अर्धे कामं करून घेणार होतो. आणि आज कालचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं काल होती सुट्टी आणि निवांतच चाललेलं होतं सगळ्यांचं. कुठं जायचं नव्हतं त्याच्यामुळं, फक्त मिस्टरांना जायचं होतं. त्यांच्यासाठी कारल्याची भाजी बनवली, ती चपात्या बनवल्या. त्या खूप छान होते, टेस्टी भाजी होती बघा. कारले कापून घेतले असे काप काप करून आणि त्याला शिजवून घेतले आणि त्याची कांदा टोमॅटो टाकून मस्तपैकी भाजी बनवली. मग ते गेल्याच्या नंतर मुलं काही कारल्याची भाजी खात नाहीत म्हणून त्यांना असंच वरचं काहीतरी बनवून दिलं होतं. पास्ता बनवून दिला होता, तो त्यांना खाल्ला. मग संध्याकाळी पार 5 वाजत आल्या होत्या तर म्हणलं आपण चहा करून घ्यावा. आणि खूप सर्दी, डोकं असं जाम झालेलं आहे आणि चहा करून घ्यायचा. आणि खूप इतकी हवा सुटली आमच्याकडे की विचारूच नका. नुसतं वादळ आल्यावानी झालं आहे बघा. कपडे वाळायला टाकलेले राहिनात का काय होईनात. मग चहा बनवून घेतला आणि चहामध्ये हे टाकलं बघा, गवती चहा. वाळलेला आहे पण गवती चहा आहे बघा, तो टाकला. छान लागतो बघा चहा. आणि चहा करून घेतला आणि पिले. आणि मला आहे ना, तुम्हाला सांगते, आज जायचं होतं भाजी आणायला मार्केटमध्ये, कारण इथं बाजार भरतो बघा, संडे मार्केट. आणि मग त्याच्यामुळे जाणार होते. हे बघा, मला इतकी सर्दी आणि शिंका झालेल्या होत्या की मला म्हणजे असं बोलू वाटत नाही आणि बघू पण वाटत नाही, असं झालं होतं मला. मग चहा आणि 2-3 बिस्किट खाऊन घेतले आणि म्हटलं की बाजारात जायचे त्याच्यामुळं चहा वगैरे घ्यावा. आणि जायला निघाले तर हा पण माझ्या पाठीमागं लागला. आणि घरी कुणी नसल्यामुळं मुलांना पण घेऊन जायला लागतं, खूप हाल होतात घरी कुणी नसल्यावर. आणि ह्याला पाणीपुरी मी सांगितली होती की मिडियम द्या, त्याने थोडीशी तिखट दिली तर त्याला खूप तिखट लागली. मग भाजीपाला करून घरी आलो घेऊन. आणि मग येताना मंचुरियन आणलं होतं हर्षसाठी. तर मंचुरियन बघितलं तर बिलकुल चांगलंच नव्हतं बरं का. आणि खाऊन बघितलं तर काहीच टेस्ट नव्हती त्या मंचुरियनला, सगळं कच्चं कच्चं लागत होतं. आणि भाजीपाला घेऊन आले आणि मग ते तिघंजणं बाहेर गेले बघा, त्यांना काय काय आणायचं होतं. तर त्यांनी काही खाल्लं नाही. आईस्क्रीम आणल्या होत्या बघा त्यांनी आणि मी पण आणल्या होत्या. मग छोट्या मुलांना आईस्क्रीम घ्यायची म्हणत होता. तर मी म्हणलं आपण पण पाहावं खाऊन, कारण खूप सर्दीचं सगळ्याच गोष्टी पाळत राहिल्यावर माझी सर्दी काही जातच नाही. आणि मी जास्त करून आईस्क्रीम खातच नाही आहे, मला खूप सर्दी होती. पण ट्राय केला, म्हणलं जाऊ द्या, आता सर्दीच्या विरोधातच वागायचं, आता आपण थंडच खाऊयात. मग हे लोक बाहेर गेले होते तिघं. मग एकटी बसले आईस्क्रीम खात. म्हणलं थोडंसं व्हिडिओ पण काढणं होईल. एक नाही, मी 3 आईस्क्रीम आणल्या होत्या आणि एक मुलांनी खाल्ली आणि त्यांनी पण आणल्या होत्या. मग ती आणलेल्याच त्यांनी खाल्ल्या आणि मग मी मी दोन्ही पण आईस्क्रीम खाऊन घेतल्या. छोटेच होत्या, लई मोठ्या नव्हत्या. म्हणलं जे होईन ते बघून घेता येईल म्हणलं. लई जास्त पाळत राहिल्यावर आपलं तेवढंच मागं लागते बघा. निवांत मग चाललं होतं माझं. मला काही स्वयंपाक जास्त काय बनवायचा नव्हता. चपात्या पण होत्या आणि त्यांनी भाजी हॉटेलवर तिकडे केली होती मटणची, त्याच्यामुळे तीच भाजी त्यांनी आणली होती घरी थोडीशी. आणि मग भाजीपाला आणलेला म्हटलं नीट ठेवावं नाही का, सकाळच्याला पुन्हा अजून टाईम भेटत नाही. आणि पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे भाजीपाला सगळा असा वल्ला आल्यासारखाच होतो. त्याच्यामुळे म्हणलं एक एक करून सगळं काढून घेतलं, काय काय आणलं बघितलं. भाजीपाला तर मला तर वाटलं खूप सारं आणलं आहे, की घरी आल्यावर बघते तर काही जास्त दिसाना पण मला भाजीपाला. आणि एवढे मोठे लिंब बघा, हे 10 रुपयाचे आहेत बरं का, पावशेर लिंब 10 रुपयाचे. हे शेपूची भाजी, कोबी असं बरंच आणलं होतं. आंबे वगैरे. मग हे आळूचे पानं आणले होते बघा, किती छोटे छोटे आहेत आणि गावरण आहेत. त्या दिवशी पण आणले होते पण ते जरा मोठे आहेत. मग सगळा भाजीपाला मी नीट करून घेतला. हे मकाचे कणीस पण आणले आहेत मी, 10 रुपयाला एक कणीस आहे बघा. मग सगळं आणून व्यवस्थित ठेवून दिलं, म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी व्यवस्थित पटपट काम करता येतं. आणि भाजीपाला नीट ठेवल्यावर मग कुठली भाजी करायची हे पण समजतं. मग सगळं मी एक एक करून भरून घेतलं बघा. शिमला मिरची, हे ते. आता जी भाजी आवडत नाही ती पण आणायच लागते. मग आता भाजीला काय करणार ना आपण, त्याच्यामुळं मग सगळं मी सोडून बघितलं, व्यवस्थित सगळं ठेवून दिलं नीटनेटकं. आणि हे बघा, हे आंबे आणले होते, अर्धे कच्चे अर्धे पिकले. आणि असेच ह्या दिवसात आंबे खायचे, दुसरे आंबे खायचे नाही आहेत बघा, कारण आळ्या निघतात त्याच्यात. शेवग्याच्या शेंगा पण आणल्या होत्या.
दोडके आणले होते. भाजीला खूप छान भेटतं बघा, व्यवस्थित आपल्याला जिथं पाहिजे तिथं म्हणून तिथं घेता येतं. मग नंतर मी काय म्हटलं, ही भाजी खराब होऊन जाईल नाही का, ती निसून पण घ्यावा, आपल्याला स्वयंपाक पण बनवायचा नाही आणि काहीच पण बनवायचं नाही, म्हणून भाजी पण निसून घ्यायला लागले. तर काही काही भाजी खूप खूप मोठी होती आणि ह्या भाजीचा म्हटलं वास येतोय का बघावा. तर मला आधी तर वासच आला नाही या भाजीचा, कारण आजकाल भाज्यांचा वासच येत नाही बघा. मग नंतर अशी थोडीशी चुरगळून बघितली तर त्याचा वास यायला लागला मला. मग निवांतपैकी भाजी निसत होते. हे काय आलेच नव्हते अजून, मुलं बाहेर गेलेले. आणि चाललं होतं माझं निवांत निवांत भाजी निसायचं काम, कारण सकाळी ह्या अशा भाज्या वगैरे निसणं होत नाही. आणि मी भाजी आणली का, भाजी पहिली दुसऱ्या दिवशी करत असते बरं का, असं बाजारहून आणल्याच्या नंतर, कारण ती फ्रीज आहे माझ्याकडे. पण भाजीपाला मी पहिलंच करून टाकत असते. आणि मला तुम्हाला एक सांगते, मला भाजीपाला म्हणजे खूप आवडतो बरं का खायला. हिरव्या भाज्या मला जास्त करून आवडतात खायला. पहिल्यापासून लहानपणापासूनच मला हिरव्या भाज्या आवडतात. आणि तांदळाची भाजी, पालक भाजी, सगळ्या भाज्या माझ्या आवडीच्याच आहेत जवळपास. आणि चाललं होतं मज्जा मज्जानीच माझं निसायचं काम चालू होतं. आणि एक व्हिडिओ पण काढून घेतला होता मी बघा, मला बिलकुल वास नाही आला. आणि मग मी थोडीशी अशी चुरगळून पाहिली तर त्याचा वास आला. मग नंतर भांडे घासून ठेवले होते, ती भांडी पण लावली नव्हती आणि थोडे भांडे पण घासून घ्यायचे होते. महिलांना कसं असतंय, थोडं जरी काम राहिलं ना, असं वाटतं की खूप सारं काम राहिलं, डबे वगैरे घासून घेतले तरच बरं म्हणतंय. नाहीतर सकाळी मग खूप घाई गडबड होते आणि डबे पण सुकत नाहीत, ओल्लेच राहतात. त्याच्यामुळे मी त्यांचा डब्बा पण घासून घेतला. आणि मग पटपट पटपट आपलं आवरून घेतलं. थोडंच काम असतं तरी पण जरी स्वयंपाक बनवायचा नसला तरी आपण काही नाही काही करतच राहत असतो बघा. मग भांडे घासून घेतले, आवरून घेतलं. आणि मग मला बनवायचा होता ठेचा, बनवायचा होता बरं का. तर मग मी त्याच्यासाठी मिरच्या, लसूण हे बाजूला काढून ठेवलं होतं. मग पटपट पटपट भांडे घासून घेतले मी. आणि मला ना बिलकुल असं किचनवर राडा आवडत नाही बघा, असं काही सांडलेलं आवडत नाही, पाणी पडलेलं आवडत नाही. खूप चिडचिड होती माझी. मला असं वाटतं सारखं माझं किचन असं स्वच्छ असायला पाहिजे. थोडे जरी भांडे असले तरी खूप असा लोड येतो मला. मग सगळे भांडे वगैरे घासून, किचन वगैरे पुसून व्यवस्थित करून ठेवलं. आणि मग नंतर म्हटलं काय करावं काय करावा. तर मग विचारलं त्यांना की तुम्ही चपाती खाताल का म्हणून. तर मला म्हणले मी चपाती काय खात नाही आहे, माझ्यासाठी एक भाकर बनव आणि भाजी गरम करू. मग चपाती तर सकाळच्या होत्या. आणि मुलांसाठी त्यांनी ना येताना लॉलीपॉप आणलं होतं बघा. आणि पुन्हा अजून नूडल्स आणले होते. हे बघा ठेचा बनवला खूप छान, आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने ठेचा बनवला आहे मी. त्याच्यात ठेच्यामध्ये ना टोमॅटो टाकले. हे बघा मटनची भाजी केली होती त्यांनी हॉटेलवर आणि त्यांच्यासाठी घेऊन आलेले होते ते. मग छान अशी एक मस्त कडक भाकर बनवून घेतली त्यांच्यासाठी. आणि हे बघा चपात्या होत्या, 2-4 चपात्या होत्या. मी त्याच चपात्या खाल्ल्या. मुलांना नूडल्स आणि लॉलीपॉप आणले होते, त्यांनी ते खाल्ले. आणि त्यांना चिकन, मी ठेचा आणि एक अंड्याची पोळी बनवून खाल्ली. असं आमचं सगळ्यांचं वेगवेगळं जेवण झालं बरं का. सगळ्यांचं वेगवेगळं असतं रविवारी. आणि मी मटणची भाजी खात नाही, त्याच्यामुळं मी अंड्याची पोळी, ठेचा आणि चपात्या. आणि हे हर्षचं ताट आहे बघा, खाता खाता उठला होता तो. मग मी चपाती, अंड्याची पोळी आणि हे खाऊन घेतलं. आता मी एक 8-15 दिवस झाले बरं का, मी पण चिकन खायला लागले. पण एवढं काय खात नाही मी पण, कधी आणलं तरच खाते. नाही तर आधी 2-3 वर्ष मी बंदच केलं होतं हे सगळं खायचं. मग माझ्यासोबत हे दोघं जण तर आधीच जेवून बसले होते. आणि मग मिस्टरांना थोडा उशिरा जेवायचं होतं, मग मी जेवायला करायला घेतलं. मस्तपैकी एकटेच निवांत जेवण करून घेतलं. आणि लिंबू खात होते मी त्याच्यासोबत, आणि मला त्याच्यामुळंच असं आंबट लागलं. तर निवांतपैकी जेवण करून घेतलं छानपैकी. आणि जवळपास मला वाटते 10 वाजल्या होत्या जेवायला. आधी तर भूक नव्हती, मी थोडंसं मंचुरियन पण खाल्लं होतं त्याच्यामुळे. आणि तुम्ही किती वाजता जेवता मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतात का ते पण नक्की सांगा. आणि कसे वाटतात व्हिडिओ पाहण्यासाठी, लॉंग व्हिडिओ आवडतात का शॉर्ट व्हिडिओ आवडतात ते पण मला नक्की सांगा. आणि तुम्हाला सांगते, माझा इतका हात सुजलेला आहे बरं का, रात्रभर पोरगं आहे ना माझ्या हातावर झोपतं त्याच्यामुळं. आणि हे मध्ये मध्ये मला बोलतच होता की मम्मी मला झोप आली, झोपीला झोपीला. म्हणलं जेवण तरी दे बाबा, मला जेवण तरी दे. मग नंतर मी 1-2 घास ते नूडल्सचे खाऊन बघितले तर मला छान लागलं. आणि त्याच्यात इतका कोबीन हे टाकलेला होता भयंकर.
मग नंतर माझा हात सुजलेला आहे, तुम्हाला म्हटलं नाही मी रात्रभर हातावर झोपतो माझ्या, आणि पहा माझा हात केवढा मोठा झाला आहे, खूप शिर सुजली आहे त्याच्या. आणि बाजारमध्ये गेले होते तर ती पिशवी पण बाजारची आणलेली, त्यांनी माझा जास्तच हात सुजलेला आहे. काही पण करता येईना त्या हातानं. मग झोपायच्या टायमाला आहे ना थोडंसं मी आयोडिक्स लावून घेतलं, म्हटलं फरक पडन. आणि सगळं काम करायला लागते हातानंच, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो. तर खूप हात दुखते आणि शिर पण